हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा जो 1 वर्ष कंप्लीट झाला त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। या असं आहे इथे म्हणजे वर्ष होऊन गेलं आहे तरी इथे काही फरक पडलेला नाही। गाड्या चुकतात त्या अजून सुद्धा चुकून असतात आणि वर्षभरानंतर देखील इथे प्रॉब्लेम सुरूच आहे। 1 वर्ष होऊन गेला, आता उद्या 5 जून कंप्लीट 1 वर्ष। 1 वर्षभरानंतर देखील ज्या गाड्या येतात पूर्ण येतात इकडे न जाता या मार्गाने जातात। नमस्कार, मी योगेश आत्मा अंबवले। सध्या मी जिथे उभा आहे तो आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि आज साधारणतः 4 आणि 4 जून रोजी मी इथे व्हिडिओ करतो कारण उद्या म्हणजे 5 जूनला या समृद्धी महामार्गाचे ओपनिंग होऊन आता 1 वर्ष पूर्ण होणार आहे म्हणजे पहिला बर्थडे। आणि वर्ष होऊन गेल्यानंतर देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गाड्या अजून सुद्धा रस्ता विकता। ही गाडी जी चालली ही रस्ता चुकलेली गाडी आहे, चुकून इकडे बदलापूरच्या दिशेने चाललेली जी रिटर्न आलेली आहे। तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा जो 1 वर्ष कंप्लीट झाला त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि 1 वर्षभरानंतर मी म्हणजे व्हिडिओ नेहमी अपलोड असतात परंतु 5 जून ते 5 जून या 1 वर्षाच्या कालावधीत काय काय फरक पडलेत ते मी आपल्याला दाखवणार आणि आजचा प्रवास मी इथून सुरू करणार आहे। ते डायरेक्ट आपल्या वडपेपर्यंत किंवा कल्याण भिवंडी बायपासपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल। तर चला पुढे जाऊयात, मी दाखवतो तर कुठला काय काय। सर्वप्रथम म्हणजे इथे एंट्री आहे ते बघा, इकडून जेव्हा ठाणे मुंबईहून जेव्हा गाड्या येतात त्यावेळेस इथे लिहिलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आपलं सहर्ष स्वागत। त्या गाड्या इकडे जातात। आत्ताच्या गाडी देखील गाडी जी आहे ना रस्ता चुकत होते आणि इथे अनेकदा गाड्या ज्या आहेत ना त्या रस्ता चुकतात। काही गाड्या डायरेक्ट येऊन इथे धडकला देखील जातात, असे बरेच जागा होतात। इथे एक इंडिकेटर देखील लावलेला आहे, ब्लिंक करतो इंडिकेटर, तुम्ही पाहू शकता। तर आता 1 वर्षपूर्ती झाल्यामुळे मी या समृद्धी महामार्गावरचा व्हिडिओ करणार आहे आणि खास आपल्याकरता। आणि इथून सुरुवात करणार आहे की इथून आपण आजूबाजूला मार्ग आहे, हे तुम्ही ज्या गाड्या येताना दिसतात ही उतरण आहे मुंबईसाठी। आणि या मार्ग पुढे गेल्यास आपला जो बदलापूरवाला दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे त्याला जोडला जातो आणि तिथे काम चालू होतं, तिथून वाहतूक सुरू आहे। तर मी तुम्हाला आता पुढे दाखवतो त्याला काय ते। इथे वर्षभरापासून जो प्रॉब्लेम सुरू आहे तो प्रॉब्लेम मला असं का वाटतं अजूनसुद्धा सुरू आहे, कारण बऱ्याचशा गाड्या आहेत ना इथून येतात ते अजूनसुद्धा पाहत नाहीत की ते रस्ता बंद आहे, हा वलय म्हणून, आणि सरळ निघून जातात। सरळ निघून जातात, पुढे अडकतात आणि मग पुन्हा मागे येतात। बघा, एक गाडी रस्ता विसरून पुढे गेली होती, आता पुन्हा मागे आली आहे। तशीच एक दूध गाडी गेली, आता ती दूध गाडी झाला काय, इथे जे लोकल गाड्या आहेत ना ज्यांच्या इथे म्हणजे अजूनसुद्धा कामे सुरू आहेत, कामे सुरू असल्या कारणाने इथल्या ज्या गाड्यांची ये जा आहे ती चालू आहे, म्हणजे जे बांधकाम वगैरे त्यांचे। तर ती गाडी जेव्हा पुढे आली त्याच्या मागणं अजून एक गाडी आली, ती दूध गाडी होती बहुतेक, ती दूध गाडी पुढे जाऊन थांबलेली आहे। आणि दुसरी गाडी जी आहे ना बांधकाम बोललो ती देखील वेगळीच गाडी आहे, आता त्या गाड्या पुन्हा मागे येतील। या ज्या गाड्या आहेत या टोटल गाड्या रस्ता चुकलेल्या आहेत। या मार्गाने इकडे जाणं होतं समृद्धी महामार्ग, इकडे न जाता सरळ या बाजूने दिशाभूल झाली त्यांची, तिथे गेलं ते बघा आता पुन्हा मागे फिरत आहे। आणि वर्षभरानंतर देखील इथे प्रॉब्लेम सुरूच आहे। 1 वर्ष होऊन गेला, आता उद्या 5 जून कंप्लीट 1 वर्ष। 1 वर्षभरानंतर देखील ज्या गाड्या येतात पूर्ण येतात इकडे न जाता या मार्गाने जातात। त्याच्यावर काय ते करायला पाहिजे। इथे लिहिलं आहे रोड क्लोज म्हणून लिहिलं आहे, वर्क इन प्रोग्रेस, रोड क्लोज, नवयुग असा बॅनर लिहिलेला आहे। तरी ते बघा त्या मोठ्या गाड्या, ते बघा दुधाची गाडी देखील येते परत। हे बघा, जसे की मी बोललो एक दुधाची गाडी गेली तीसुद्धा रस्ता चुकलेली पुन्हा मागे येते, त्याच्या मागे अजून एक मोठी गाडी। ॲक्च्युली एक गाडी जरी चुकीने गेली ना का त्याच्या मागे लाईन लागते, अशी गोष्ट आहे ही बहुतेक की दुधाची गाडी रस्ता चुकलेली पुढे गेली, थांबली, रस्ता बंद, पुन्हा मागे आलेली, अशी गोष्ट झालेली आहे। हे बघा ही गाडी रस्ता चुकून तिकडे गेलेली, या गाडीच्या मागे ही गाडी येणे आता सरळ चालले। ही गाडी काय रस्ता चुकलेली जाव। या असं आहे इथे म्हणजे वर्ष होऊन गेलं आहे तरी इथे काही फरक पडलेला नाही। गाड्या चुकतात त्या अजून सुद्धा चुकून असतात। हा आमने इंटरचेंज, आपला आमने इंटरचेंजच्या कल्याण भिवंडी बायपासपर्यंत प्रवास करूयात आणि पाहूयात अजून काय काय प्रॉब्लेम आहेत ते।